नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, चतुर्मास सुरू झालेला आहे. आता लवकरच अधिक मास आणि श्रावण मासही सुरू होईल. श्रावण सुरू होण्याआधी आषाढ अमावस्या साजरी केली जाते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला आषाढी अमावस्या, दीप अमावस्या किंवा हरियाली अमावस्या असं म्हटलं जातं. श्रावण हा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्यामुळे घरातील सर्व दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्या काय असते, त्याचं महत्त्व काय असतं, तर हे पाहणार आहोत. तर या आषाढी अमावस्येचा प्रारंभ 16 जुलै म्हणजे रविवार रात्री 10:07 सुरू होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी 17 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत ही अमावस्या असेल. यावर्षी ही अमावस्या येत असल्याने तिला सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्याही म्हटलं जाईल. आषाढ महिन्यातील या अमावस्येला दिव्यांची आवास किंवा दीप अमावस्या असंही म्हणतात. दिवा हे मांगल्याचं प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आणि या दिवसानंतर आपण श्रावण महिन्याला सुरुवात होते. या अमावस्येला आपल्याला घरातील सर्व दिव्यांची पूजा करायची असते. यामुळेच याला दीप अमावस्या असं म्हटलं जातं. दिवा हा आपल्याला प्रकाश देतो, आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करतो आणि त्यामुळेच आपल्याला दिव्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीप अमावस्या साजरी करायची असते. या अमावस्येला गताहारी अमावस्या म्हटलं जातं, पण काही लोक खोडसाळपणे या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून संबोधतात. आषाढी अमावस्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी श्रावण महिना चालू होतो. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. बरेच लोक या महिन्यामध्ये मांसाहार आणि मद्यपान करत नाहीत किंवा काही लोक चतुर्मास संपेपर्यंत मद्यपान आणि मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे एका मोठ्या कालावधीसाठी या गोष्टींचं सेवन करायला मिळणार नाही. यामुळे आषाढी अमावस्येला या गोष्टींचं मोठ्या प्रमाणावर सेवन केलं जातं आणि त्याचा कुप्रसारक म्हणून गताहारी अमावस्येला गटारी अमावस्या असं नाव देण्यात आलं आहे. म्हणजेच काय, तर अतिप्रमाणात मद्यपान आणि मांसाहार करून गटारीमध्ये लोळण्याची अमावस्या आणि त्यामुळेच अशा वाईट प्रवृत्तींचा प्रसार आणि प्रचार हे आपल्यालाच टाळायचं आहे, आपल्यालाच बंद करायचं आहे. आणि आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा करून दीप अमावस्या साजरी करायची आहे. या अमावस्येला गताहारी अमावस्या असं का म्हटलं जातं, तर गत म्हणजे मागील, जुने, गेलेले, आता नाही ते. आहार म्हणजे भोजन म्हणजे गताहार. याच्या नावावरून गताहार असा शब्द बनलेला आहे. आपल्याकडे आषाढी अमावस्यानंतर आहारामध्ये बदल केला जातो, कारण या पावसाळी वातावरणामध्ये आपली पचन क्रिया मंदावलेली असते. अशा वेळी मांसाहार नीट पचतही नाही. बहुतेक प्राण्यांचा काळ हा प्रजननाचा काळ असतो आणि त्यामुळे तुम्हाला हेही माहिती असेल की कोळी बांधव या काळामध्ये मासेमारी करत नाहीत. या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामध्ये प्राण्यांच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या त्वचेवर सुद्धा घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते आणि म्हणूनच या सर्व कारणांमुळे आपण शाकाहाराचं सेवन करतो या दिवसात. त्यामुळे शाकाहाराचं सेवन केलं पाहिजे. म्हणूनच या आषाढी अमावस्यापासून मांसाहार बंद करायचा आहे. आता पाहूया दीप अमावस्याला दिव्यांचं पूजन कसं करतात आणि त्याचं काय महत्त्व आहे. या दिवशी घरामध्ये असणारे सर्व दिवे, निरंजन, समया, कंदील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी ही पूजा करायची आहे ती जागाही स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या ठिकाणी एक स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्यावर आपल्याला चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. या पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळं कापड घालायचं आहे. नंतर त्यावर आपल्याला दिव्यांची मांडणी करायची आहे. पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपल्याला सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक दिव्यांची हळदी कुंकू आणि अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे. दिव्यांना आघाडा आणि दुर्वाही व्हायच्या आहेत. तुम्ही खडीसाखर किंवा एखाद्या मिठाईचाही नैवेद्य दाखवू शकता आणि हा मंत्र म्हणून दिव्यांना प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. दीप सूर्याग्नी रूपत्सम तेजसा तेज उत्तमम गृहाम मत्कृंताम पूजा सर्व काम प्रदोभव. त्यानंतर आपल्याला या दिव्यांची कहाणी वाचायची आहे. भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. प्राणाला
प्राणाला देखील प्राणज्योत असं म्हटलं जातं. दिवा हे ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक आहे. या दिवशी घरातील लहान मुलांना देखील दिव्यांनी ओवाळलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला दिव्यांची अमावस्या गटारी नव्हे तर गताहारी अमावस्या साजरी करायची आहे आणि आपल्या संस्कृतीचा मान ठेवायचा आहे. धन्यवाद.